उद्धव ठाकरेंचं मन मोठं असून परत येईल त्याचं स्वागत करू असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना करत साथ घातलेली आहे। काल पार पडलेल्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवरती जोरदार हल्ला चढवला होता। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काहीशी मवाळ भूमिका घेत रस्ता भरकटलेल्यांना घरी परत नेण्याचं आवाहन केलंय। यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे। महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार। काही नाही। जनाब संजय राऊत, उभाटा गटामध्ये नेमकी रणनीती काय आहे? एका बाजूला तुम्ही तुमच्या खासदारांना कमरेखालचे शब्द वापरून शिव्या घालताय आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे हे खासदारांना परत या म्हणून विनवणी करतायत, विनंती करतात, मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत हे सांगतायत। नेमकी तुमची रणनीती काय? का उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना तुमच्या पक्षामध्ये आहे? संजय राऊत यांचा इरादा होता की या खासदारांनी उभाटा गटामध्ये राहू नये, हा गट कमकुवत व्हावा आणि एक वेळ यावी की हा गट काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावा, त्यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत। आदित्य ठाकरे यांनी काल असं स्टेटमेंट केलं की या सहाही खासदारावर उद्धव ठाकरे म्हणजे पक्षाकडून कारवाई होऊ शकते, पण उद्धव ठाकरे यांचं मन मोठं आहे, त्यामुळे जर कुणाला परत यायचं असेल तर त्यांच्यासाठी कारवाई होईल। आदित्य ठाकरेच्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देणार नाही, हा सर्व माहिती आहे। आदित्य कसा वागतो हे सगळ्यांना माहिती।